श्रीमद भगवत गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य स्वामी श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांच्या कृपेने आपण आता निरूपणास प्रारंभ करीत आहोत. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. आपण आता थोडं भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीता प्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला भावार्थ मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण आता सर्वजण प्राप्त करून घेऊया. आणि हा जो ज्ञानसागर आहे त्याचा अमृत रस आपण सगळेजण आता घेऊया. श्रीमद भगवत गीता अध्याय पहिला आज आपण बघणार आहोत. श्लोक क्रमांक 17, 18 आणि 19. काश्च परमेश्वासस् शिखंडी च महारथः धृष्टद्रुम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः. पुन्हा एकदा. काश्च परमेश्वासस् शिखंडी च महारथः धृष्टद्रुम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः. अर्थात ज्येष्ठ धनुर्धर म्हणजे ज्येष्ठ धनुष्य असलेला काशीचा राजा काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टद्रुम्न राजा विराज, कधीही पराजित न होणारा सात्यकी यांनी आपापले शंख आता वाजवलेले आहेत. आपण आता प्रत्येक राजाची थोडी थोडी माहिती बघणार आहोत. काशीचा राजा म्हणजे वाराणसीचा राजा काश्य नरेश हा होता. हा पांडवांच्या बाजूने कौरवांच्या विरुद्ध लढत होता. त्याने आपले शंख वाजवले. भीष्माचार्यांनी यांच्याच मुली
अंबा, अंबालिका आणि अंबिका यांना स्वयंवरातून जिंकून हस्तिनापुरात आणले. वास्तविक भीष्मांनी प्रतिज्ञा केली होती की मी लग्न करणार नाही. तरीही आपला सावत्र भाऊ विचित्रवीर यासाठी त्यांनी स्वयंवरामध्ये जाऊन काशी राजाच्या मुली आणल्या. त्या काळातील पद्धतीप्रमाणे विवाहाच्या 8 प्रकार होते. टोटल विवाहाचे 8 प्रकार होते. आपण ते बघणार आहोत थोडक्यात. ब्राह्म विवाह, आर्ष विवाह, असुर विवाह, राक्षस विवाह, गांधर्व विवाह, पैशाच विवाह, प्राजापत्य विवाह आणि दैव विवाह. आता ब्राह्म विवाह म्हणजे वरदक्षिणा देऊन आपली कन्या नवरदेवाला देणे, याला ब्राह्म विवाह असं म्हटलंय. आणि आर्ष विवाह म्हणजे केवळ 2 गायी वराकडून घेणे, त्या बदल्यात आपल्या मुलीला देणे, याला आर्ष विवाह त्या काळात म्हणत होते. वराने मागितलेले धन बळजबरीने देणे व कन्याही देणे, याला असुर विवाह असे म्हणत असत. काही जण बलात्काराने मुलीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न करणे, हा झाला राक्षस विवाह. मुला मुलींच्या परस्पर सहमतीने जो विवाह होतो त्याला गांधर्व विवाह असे म्हणतात. दारू इत्यादी नशेने धुंद होऊन मुलीलाही दारू पाजून बेशुद्ध कन्येला पळून नेऊन विवाह केला जातो, त्याला पैशाच विवाह असं म्हटलं जातं. आपण हे वेगवेगळे प्रकार बघत आहोत विवाहांचे. या ठिकाणी काही ठिकाणी वरपक्ष स्वतःहून वधूला तिच्या पित्याकडे जाऊन रीतसर मागणी व दोघांच्या सहमतीने जो विवाह व्हायचा त्याला प्राजापत्य विवाह असे म्हणत असत. काही ठिकाणी यज्ञाचे काम मुलीच्या पित्याच्या घरी करून दक्षिणा म्हणून मुलीचा पिता मुलीला दक्षिणा म्हणून त्या यज्ञ करणाऱ्याला ऋत्विजाला देतात, त्याला दैव विवाह असं म्हणत होते. या ठिकाणी केवळ शक्तीच्या बळावर भीष्माचार्यांनी काशी राजाच्या मुली पळवून आणल्या व त्यांचा विवाह मात्र आपला निस्तेज भाऊ म्हणजे विचित्रवीर याबरोबर लावून दिला. त्यामध्ये महारथी शिखंडी हा पूर्वीच्या काशी राजाची कन्या अंबा हिने तप करून हे शिखंडी नाव धारण केले होते. त्याचं कारण अंबानी भीष्माचार्यांना सांगितलं होतं की माझं शाल्व राजावर प्रेम आहे, त्यामुळे मला त्याच्याशी विवाह लावून द्या. त्यामुळे भीष्माचार्यांनी तिला शाल्व राजाकडे पाठवलं. शाल्व राजाने तिला नकार दिला स्वीकारण्याचा आणि मग शाल्व राजाकडून ती परत आपल्या वडिलांकडे गेली, काशी राजाकडे. काशी राजा म्हणाला की माझं आता तुझ्याशी संबंध राहिला नाही, मी तुझं लग्न लावून दिलेलं आहे, स्वयंवरामध्ये तू जिंकली गेलीस, तू परत जा त्यांच्याकडे. आणि मग शेवटी ती परत गेली. त्यावेळेस भीष्माचार्यांनी तिला परत ज्यावेळेस नकार दिला त्यावेळेस मात्र ती चिडली आणि तिने तप करून शिखंडी हे नाव धारण केलं आणि ही शिखंडी कौरवांच्या विरुद्ध लढली. आणि शेवटी भीष्माचार्यांनी अशी प्रतिज्ञा केली होती की द्रुपदपुत्र शिखंडी ही पूर्वी स्त्री होती, नंतर पुरुष झाली आहे. भीष्म म्हणतात ते त्यांनी दुर्योधनाला सांगितलेलं आहे, दुर्योधना हा शिखंडी माझ्याशी युद्ध करण्यास आला तर हीच ती अंबा असल्याने मी तिच्यावर शस्त्र चालवणार नाही, तिच्याशी युद्धही करणार नाही. हे दुर्योधना, मी स्त्रीवर व स्त्रियांप्रमाणे दिसणाऱ्या पुरुषाबरोबर, स्त्री नामधारी पुरुषाबरोबर युद्ध करणार नाही. मी माझे व्रत कधीही मोडणार नाही. मी जर स्त्रीवध केला तर सर्वजण माझी निंदा करतील. त्यामुळे युद्धात शिखंडी माझ्यासमोर उभा जरी राहिला तरी मी त्याला ठार करणार नाही. आणि नेमके शिखंडी हीच भीष्माचार्याबरोबर युद्धास तयार झालेली आहे. आणि शेवटी शिखंडीच्या हस्तेच भीष्माचार्यांचा वध झालेला आहे. धृष्टद्युम्न व द्रौपदी हे दोघ जण जुळे भाऊ होते. धृष्टद्युम्न याला धनुर्विद्येचे शिक्षणही द्रोणाचार्यांनी दिले
आणि शेवटी द्रोणाचार्यांचा वध दृष्टद्युम्नाच्या हाताने झालेला आहे. आणि दृष्टद्युम्नाने सुद्धा युद्धाच्या तयारीसाठी हा शंख वाजवलेला आहे. आपल्याला माहिती आहे की द्रुपद राजाचे हे दोन भावंड, दृष्टद्युम्न आणि द्रौपदी. आता आपण विराट राजाची थोडीशी माहिती घेऊया. विराट राजाच्या राज्यात पांडव अज्ञातवासामध्ये असताना राहिले होते. त्यांच्या श्वेत आणि शंख या दोन मुलांसह विराट युद्धाला आलेले होते. धर्मराजाने एक अक्षययोनी सेनेचा सेनापती म्हणून विराटची नेमणूक केलेली होती. राजा विराटला उत्तरा नावाची मुलगी होती आणि पुढे तिचे लग्न अभिमन्यूशी झाले आणि अभिमन्यू हा पुढे चक्रव्यूहामध्ये अडकून त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. महाभारत युद्धामध्ये विराट राजा द्रोणाचार्यांकडून मारला गेला. या विराट राजाने युद्धात शंख फुंकलेला आहे ते या श्लोकामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. आता सात्यकी हा युद्धात पांडवांच्या बाजूने होता तर भूरिश्रवा हा कौरवांच्या बाजूने. त्यांचे घनघोर युद्ध चालू असताना सात्यकीला वाचवण्यासाठी अर्जुनाने भूरिश्रवाच्या खड्ग धारण केलेला हात मुळासकट नष्ट केला. वास्तविकरित्या युद्ध कोणाचं चाललं होतं? भूरिश्रवाचं आणि सात्यकीचं. पण अर्जुनाने त्या ठिकाणी भूरिश्रवाचा हात जो आहे तो मुळासकट नष्ट केला. त्यामुळे भूरिश्रवाने अर्जुनाची खूप निंदा केलेली आहे. तो म्हणतो श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे तू जे हे नीच कर्म केले आहे ते खरोखरच अयोग्य आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, अरे भूरिश्रव्या, तुला हे युद्ध का होते आहे हे माहित आहे ना? हे धर्मयुद्ध आहे. यात न्यायाची खरी बाजू पांडवांची आहे व या युद्धात जय मिळवणे हेच एकमेव आमचे ध्येय आहे. तू माझी व श्रीकृष्णाची निंदा केली म्हणून युद्ध हे धर्म संरक्षणासाठी लढायचे असते, म्हणून मी तुझा हात वेगळा केला आहे. आणि विशेष म्हणजे तू रथावर होतास, कवचही धारण केले होतेस, तुझ्याकडे प्रचंड सैन्यही होते, सात्यकिकाकडे नाही, म्हणून सात्यकीचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. अशा पद्धतीने अर्जुनाने जो बाण मारला होता त्याचं समर्थन केलेलं आहे. अशा या सात्यकीने युद्धात शंख वाजवून आपण युद्धास तयार आहोत असे दाखवून दिले. सनातन धर्मामध्ये आपण बघितलंय की वेद, उपनिषद आणि भगवद्गीता हे प्रमुख ग्रंथ आहेत. त्यात सर्वोच्च स्थान हे गीता घेऊ शकते, कारण गीतेमध्ये ज्ञानमार्ग व कर्ममार्ग यांचा उत्तम समन्वय साधला गेलेला आहे. ज्ञानमार्गातील फक्त ज्ञान स्वीकारलं तर काय होतं, तर अहंकार निर्माण होतो आणि निष्क्रियतेचा त्याग भगवंतांनी करायला सांगितलेला आहे. नुसतं ज्ञान मिळून चालत नाही, तर अहंकार आणि निष्क्रियता ह्या दोन्ही गोष्टींचा त्याग करणं हे आपलं कर्तव्य आहे असं भगवद्गीतेमध्ये सांगितल्यामुळे त्याला जास्त महत्व आलेलं आहे. आता कोणतेही काम करताना फळाची आसक्ती अजिबात ठेवू नये हे गीतेमध्ये भगवंतांनी आपल्याला ठामपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे ही जी गीता आहे ती सर्व धर्मांसाठी लागू पडते, सर्व कर्मांसाठी लागू पडते. आध्यात्मिक वागण्यामुळे माणसाचे कर्म हे व्यक्तीपासून ते संपूर्ण सृष्टीपर्यंत सर्वांचे कल्याण करू शकते. त्यामुळे आध्यात्मिक आपण वागलं पाहिजे. आता ते आध्यात्मिक म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. म्हणजेच अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक हे 3 शास्त्र आहेत. हे माणसाला जीवन सृष्टीचे कल्याण करण्यास समर्थ आहे. ते कसे ते आपण आता थोडक्यात पाहूया. संपूर्ण जीवसृष्टीचं कल्याण करण्याची शक्ती ह्या 3 शास्त्रामध्ये आहे आणि त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ शास्त्र जे आहे ते आध्यात्मिक शास्त्र आहे. आता अधिभौतिक शास्त्र हे आपल्या जीवनाशी क्षणोक्षणी संबंधित आहे. यात आपली भौतिक प्रगती, आपलं शिक्षण, आपलं कुटुंब, आपलं वैभव, धन, सुखाची सर्व साधने आपण निर्माण करू शकतो
हे आहे अधिभौतिक. आता अधिदैविक म्हणजे काय हे आपण बघूया. अधिदैविक शास्त्र म्हणजे वैश्विक शास्त्र, वैश्विक रचना आणि वैश्विक नियम. ही व्यवस्था निरोगी राहावी म्हणून माणसाने सारखे प्रयत्न करावे असे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, प्रदूषण टाळणे, स्वच्छता ठेवणे, वैचारिक शुद्धता बाळगणे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपले आचरण ठेवण्याचा प्रयत्न करणे. पण हे पूर्णपणे अंमलात आणण्याचा प्रयत्न माणसांकडून सध्या होत नाही. जसे कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडणे, प्लास्टिकचा अनिर्बंध वापर, वाहनांचे प्रदूषण, भयानक अणुचाचण्या करणे, त्यामुळे अधिदैविकाचा ऱ्हास होतो. त्याचे भयंकर परिणाम म्हणजे सुनामी, अतिवृष्टी, दुष्काळ, भूकंप, वणवे इत्यादी संपूर्ण मानवजातीला व जगाला हे भोगावं लागतं. हे आपण सध्या पाहतोच आहोत. आता तिसरे जे शास्त्र आहे ते आध्यात्मिक शास्त्र आहे. मग आता तिसरे शास्त्र आध्यात्मिक आहे म्हणजे नेमकं काय आहे, तर कर्माचा संबंध अध्यात्माशी येतो. आध्यात्मिक शास्त्राचे कर्म व्यक्तीपासून ते विश्वापर्यंत सर्वांचे कल्याण करू शकते. हाच अलौकिक विचार गीतेने सर्वप्रथम मांडला आणि हेच गीतेचे महत्व आहे. त्यामुळे सर्व धर्मांसाठी गीता ही लागू आहे. गीता कधी असं म्हणत नाही की हा वाईट आहे. गीता म्हणते तुम्ही तुमचं जे कर्म आहे ते समजावून घ्या, ते सावधतेने करा, त्याचं फळाची तुम्ही अपेक्षा करू नका, यश तुमचंच आहे अशी गीता सांगते. मग आता त्यासाठी 3 शब्द नेहमी येतात, कर्म, विकर्म आणि अकर्म. त्याची आपण थोडीशी व्याख्या बघणार आहोत. गीतेने विश्वाला निष्काम कर्मयोग दिला. जसं रामसेतू बांधताना वास्तविकरित्या ती खारुताई केवढी, तिच्या शेपटीमध्ये वाळू मांडणं लागणार किती, परंतु ती सुद्धा तिचं कर्तव्य ती करत होती. त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सगळेजण आपलं वय, परिस्थिती, आपल्या बरोबरचे सगळे लोक, सर्व जग याच्यासाठी माझं कर्तव्य काय आहे याची दररोज आपण पडताळणी करून आपलं कर्तव्य करावं अशी गीता सांगते. आता विकर्म म्हणजे काय हे आपण बघूया. विकर्म म्हणजे जे कर्म करण्यास अयोग्य आहे असे कर्म. अयोग्य कर्म कोणतं, की जे कर्म आपल्याला करणं अयोग्य आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. मग आता त्यानंतर अकर्म म्हणजे काय, तर अकर्म हे सर्वात श्रेष्ठ. ते म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म. नेकी कर दरिया में डाल या पद्धतीने. आता योग्य कर्म हे प्रत्येक व्यक्तीप्रमाणे. आता सकाळी मी उठल्याबरोबर जर विचार केला की माझा जन्म झालाय, मनुष्य देह माझा निर्माण झालाय, माझं कर्म काय, मग त्यांनी नुसतं कर्म काय म्हणून बसायचं नाहीये शांतपणे. तर त्यांनी विचार करायचा आहे काळाप्रमाणे, वयाप्रमाणे, प्रसंगाप्रमाणे, कर्तव्याप्रमाणे करावयाचे कर्म. आपण वारंवार ह्या गोष्टीचा उल्लेख करणार आहोत. ते म्हणजे आपण पहाटे उठलो पाहिजे, योगाभ्यास केला पाहिजे, ओंकार म्हटला पाहिजे, दिवसभरातून एकदा तरी सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम ऐकलं पाहिजे, म्हटलं पाहिजे. आणि नोकरी, व्यवसाय, आई म्हणून, वडील म्हणून, मुलगा म्हणून, आजी म्हणून, आजोबा म्हणून, जे जे काही आपले मित्र म्हणून जे जे काही आपले कर्म आहे ते चाणाक्षपणे, सावधपणे, सजगतेने, विवेकाने करणं हे आपलं कर्तव्य आहे. मग आता विकर्माबद्दल काय आहे, की शास्त्रानुसार जे कर्म निषिद्ध सांगितले आहे ते कर्म जसे की खोटं बोलणं, चोरी करणं, अनीतीने वागणं हे आपण जाणीवपूर्वक टाळलं पाहिजे. आणि अकर्म म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता समत्वतेने, कर्तव्य बुद्धीने, प्रामाणिकपणे करावयाचे कर्म हा सुखाचा राजमार्ग आहे. माणसाने योग्य ज्ञान मिळवून तत्परतेने, सावधपणे कोणतेही कर्म केले व त्या कर्माच्या फळाची कोणतीही अपेक्षा न ठेवता जगलं की त्याचे जीवन सर्वार्थाने यशस्वीच होते. पण
सर्वसामान्य माणसांना एक अडचण येते की जे प्रामाणिकपणे कर्म करतात तर त्यांच्याकडे सुरुवातीला दुःख येतं आणि जे अयोग्य वागतात ते खूप आपल्याला बाहेरून सुखी वाटतात. मग याचं कारण काय आहे त्याच्याबद्दलची ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी फक्त 2 ओव्या लिहिलेल्या आहेत. भगवंतानी ज्यावेळेस पृथ्वी निर्माण केली, सृष्टी निर्माण केली, त्यावेळेस सुख आणि दुःख दोन्हीही निर्माण केले. आणि मग व्हायला काय लागलं की हे सुख जेव्हा रस्त्याने फिरायला लागले तेव्हा सगळे लोक त्यांना बोलवायचे, या 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 सुखांनो, तुम्ही या आमच्या घरी या. आणि दुःखाला कोणीच बोलवायचं नाही. दुःख कोणी आलं की लगेच दरवाजे लोक लावून घ्यायचे. आणि मग त्यामुळे दुःखाला खूप वाईट वाटायचं. आणि सुख सुद्धा प्रत्येक घरात जाऊन जाऊन थकून गेलं. मग हे शेवटी दोघं गेले भगवंताकडे. भगवंताकडे गेल्यानंतर भगवंतांना त्यांनी सांगितलं की म्हणे, अहो आम्हाला खूप त्रास होतोय दोघांनाही. म्हणे कसा त्रास होतोय? तर सुख म्हणतंय मला लोकांच्याकडे जाऊन जाऊन कंटाळा आला, आणि दुःख म्हणतंय की लोक मला बोलवत नाही त्याचा मला कंटाळा आला. असं आहे का? म्हणे देवाने अगदी सोपी गोष्ट सांगितली. देव काय म्हणाला की सुखाचा जो शर्ट आहे, म्हणजे कपडा आहे, अंगावरचा शर्ट म्हणू आपण, सुखाचा जो सदरा आहे तो दुःखाने घाला आणि दुःखाचा जो सदरा आहे तो सुखाने घाला. तुम्ही फक्त तुमच्या कपड्याची आदलाबदल करा. आता म्हणे भगवंतांनी सांगितल्यानंतर ती आपल्याला करणं भाग आहे. मग त्याप्रमाणे त्यांनी कपड्याची आदलाबदल केली. आणि त्यामुळे आपल्याला आपण याचा सूक्ष्म विचार केल्यानंतर एक नेहमी लक्षात ठेवायचं की बाहेरून सुखी असणारे लोक अंतर्यामी बऱ्याच प्रमाणामध्ये दुःखी असतात. मी पूर्णतः दुःखी असतात असं म्हणणार नाही, परंतु आणि बाहेरून दुःखी दिसणारे जे लोक आहेत ते अंतर्यामी सोलीव सुख त्यांना मिळतं. फक्त याच्यासाठी आपली दृष्टी तशी पाहिजे. त्याच्यासाठी उदाहरण अगदी सोपं आहे की 2 न्यायाधीश शेजारी शेजारी राहत होते. एक भ्रष्टाचारी होता आणि एक भ्रष्टाचारी नव्हता. तर त्या भ्रष्टाचारी न्यायाधीशाचा मुलगा हा नेहमी मोठ्या मोठ्या गाड्या 2 व्हीलर्स मध्ये फिरायचा, आणि हा जो भ्रष्टाचारी नव्हता त्याचा जो न्यायाधीश होता तो तो आपल्या वडिलांना म्हणायचा की बाबा त्याच्याकडे एवढं आहे, आपल्याकडे काहीच नाही, तुम्ही मला सायकल घेऊन देतात. मग आता सुरुवातीला काय वाटायचं की हा दुःखाचा सदरा दिसायचा आणि इकडे जो होता तो सुखाचा सदरा होता. परंतु पलीकडे खरं दुःख होतं आणि इकडे खरं सुख होतं. दुर्दैवाने म्हणा की सुदैवाने म्हणा किंवा कर्म सिद्धांताप्रमाणे म्हणा, तो न्यायाधीश एक दिवस भ्रष्टाचारी न्यायाधीश पकडला गेला आणि पकडला गेल्यावर तुरुंगात गेला. तुरुंगात गेल्यावर ह्या न्यायाधीशाचं सगळं वैभव निघून गेलं. आणि त्यावेळेस मग हा मुलगा म्हटला की बाबा हे असं कसं झालं? ते म्हणाले, बाबा म्हणून आपण नीती नियमाने वागायचं असतं की सुरुवातीला नेहमी विष जे आहे ते खायला गोड लागतं, परंतु पचवणं अत्यंत वाईट असतं. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा नेहमी समाधानी राहायचं आहे. आणि याचा अर्थ असा नव्हे, तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय, ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, परंतु चाणाक्षपणे दररोज 1% आपल्यात सर्वांगीण प्रगती सरळ मार्गाने करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे कधीही विसरता कामा नये. भागवतामध्ये मी, भगवंत व इतरे जन हा भेद नाही, बुद्धिभेदही नाही. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये निसर्गामध्ये एक अनंत चैतन्य असं भरलेलं आहे. ते चैतन्य अविनाशी, निरंतर व शुद्ध सात्विकच आहे. अशी जेव्हा अंतःकरणात पक्की खात्री होते तेव्हा ती व्यक्ती निरंतर ब्रह्मानंद मिळवते. त्यामुळे साधू पुरुष किंवा सज्जन याच्या अंगावर कुठलेही भारी भारी कपडे नसतात, परंतु तो अंतरंगाने अत्यंत पवित्र आणि शुद्ध सात्विक असतो. हे आपण कधीही विसरता कामा नये. आपण पुढचा श्लोक बघणार आहोत. द्रुपदो द्रौपदेयाश्च शर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुष शंखान दद्मुः पृथक पृथक. परत एकदा. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुष शंखान दद्मुः पृथक पृथक. राजा द्रुपद
द्रौपदीचे 5ही पुत्र तसेच महापराक्रमी सुभद्रा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजन सर्व बाजूनी आपापले वेगवेगळे शंख वाजवलेले आहेत. राजा द्रुपद यांच्या राज्याचे आपण आता थोडीशी माहिती घेणार आहोत. राजा द्रुपद यांच्या राज्याचे नाव पांचाल होते. त्यांना पांचाल नरेश असेही म्हणत असत. ऋषी अग्निवेश यांच्या गुरुकुलात द्रोण आणि द्रुपद यांनी एकत्र शिक्षण घेतले. तिथे त्या दोघांची गाढ मैत्री होती. द्रोणाची सांपत्तिक स्थिती चांगली नव्हती आणि द्रुपद हा राजा होता. म्हणून काही वर्षांनी द्रोण हे द्रुपदाकडे मदतीची याचना करायला गेले. धनाची मागणी त्यांनी केली, परंतु राजा द्रुपदाने त्यांचा अपमान केलेला आहे आणि त्यांना परत पाठवले. या अपमानामुळे द्रोणांनी द्रुपदाचा बदला घेण्याचे ठरवले आणि पुढे भीष्माचार्यांनी द्रोणांना द्रोणांनी कौरव पांडवांना युद्ध कला धर्म इतर अनेक विद्या शिकवल्या आणि जेव्हा गुरु दक्षिणा मागण्याची वेळ आली तेव्हा कौरव पांडवांचे शिक्षण पूर्ण होताच कौरव पांडवांनी त्यांना विचारलं की तुम्हाला काय आम्ही गुरुदक्षिणा देऊ. तेव्हा त्यांनी सांगितलं की राजा द्रुपदाचा युद्धात पराभव करा आणि त्याला बंदिवान करून माझ्या समोर आणा. हीच माझी गुरुदक्षिणा आहे, तुम्ही ती मला द्या. असे द्रोणाचार्य म्हणाल्याबरोबर राजा द्रुपदाने केलेल्या अपमानाचा बदला म्हणून गुरु द्रोणाचार्यांनी त्याला पकडून समोर आणलं. तथापि गुरु द्रोणाचार्यांनी द्रुपदावर दया करून गंगेच्या दक्षिण भागातले राज्य द्रुपदाला परत केले व स्वतः गंगेच्या उत्तर भागावर स्वतः गुरु द्रोणाचार्य यांनी ते राज्य आपल्यासाठी ठेवलं. तथापि द्रुपदाचा अपमान झाल्यामुळे त्याने त्या अर्ध्या राज्य दिलेलं असताना सुद्धा मनामध्ये ते वैर ते सूड ठेवला होता आणि त्यांनी काय केलं पुढे याज नावाच्या ऋषींच्या द्वारे द्रोणाचार्यांचा सूड घेण्यासाठी मोठा यज्ञ केला आणि त्यामुळे अग्निदेवतेने प्रसन्न होऊन त्यांना 2 बालके होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे राजा द्रुपदाला दृष्टद्रुम्न मुलगा व द्रौपदी मुलगी झाली. अशी 2 जुळी मुलं राजा द्रुपदाला झालेली आहेत. विशेष म्हणजे केवळ द्रोणाचार्याचा वध करावा या दुष्ट हेतूनेच दृष्टद्रुम्नाचा जन्म झाला. पुढे हाच दृष्टद्रुम्न गुरु द्रोणाचार्याकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी राहिला व सर्व विद्येत पारंगत होऊन महाभारतात शिष्याच्याच हस्ते म्हणजे दृष्टद्रुम्नाच्याच हस्ते गुरु द्रोणाचार्यांचा वध झालेला आहे. त्याच्या अगोदर गुरु द्रोणाचार्याच्या हस्ते राजा द्रुपदाचा वध गुरु द्रोणाचार्यांनी केला. अशी महाभारतातील युद्धातील कथा आहे. मग आता याचं मूळ काय आहे तर याचं मूळ केवळ धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनाच्या हट्टापायी लाखो लोकांचा व राजांचा नाश झालेला आहे. या श्लोकाप्रमाणे विवेक आणि वैराग्याचा अभाव असल्यामुळे आपले जीवन संकटात टाकणाऱ्या द्रुपदाने आपला शंख वाजवलेला आहे. द्रुपदाजवळ काय नव्हता, विवेकही नव्हता आणि वैराग्यही नव्हतं. आता आपण थोडक्यात अगदी द्रुपदीच्या 5 पुत्रांची माहिती बघणार आहोत. आलेली भिक्षा तुम्ही 5ही भाऊ आपसात वाटून घ्या असा कुंतीचा आदेश मानून 5 पांडवांनी एकट्या द्रौपदीशी लग्न केले. युधिष्ठिराच्या जुगारात हरण्यामुळे द्रौपदीचे भर सभेमध्ये वस्त्रहरण झाले, तेही 5 पांडवांच्या समोर. नंतरचा 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवास. दुर्योधनाचा पांडवांना सुईच्या टोकावर मावेल इतकी सुद्धा जमीन देण्याचा नकार. भगवान श्रीकृष्णाची शिष्टाई, ती शिष्टाई असफल झाल्यामुळे महाभारत युद्ध इतक्या कालावधीमध्ये ह्या कालावधीमध्ये 5 पांडवांकडून द्रौपदीला 5 मुलं झालेली आहेत. द्रौपदीला युधिष्ठिरापासून प्रतिबिंध्य हा मुलगा झाला. याचा जन्म विश्वेदेवाच्या आशीर्वादाने झालेला आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी शकुनी मामाच्या बरोबर याचं भयंकर युद्ध झालेलं आहे. राजा चित्राचा याने वध केलेला आहे आणि पांडवांच्या शिबिरात आपल्याला माहिती आहे की द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामाने रात्री कपटाने
द्रौपदीच्या 5ही पुत्रांचा वध केलेला आहे. भीम व द्रौपदी यांच्या मुलाचे नाव होते सुतसोम. अर्जुन व द्रौपदी यांच्या पोटी जन्माला आला तो श्रुतकर्मा. आणि नकुल व द्रौपदी यांना शतानीक नावाचा मुलगा झाला. त्यानेही महाभारतातील युद्धात कलिंग कुमार, यतत्सेन, भूतकर्मा या राजांना ठार केलेले आहे. धृतराष्ट्राचा पुत्र त्याचंही नाव श्रुतकर्मा, चित्रसेन, वृषसेन यांच्याशी निकराने लढला हा नकुल आणि द्रौपदीचा मुलगा, ज्याचं नाव शतानीक होतं. आणि शेवटी अश्वत्थाम्यानी कपटाने याला ठार केलेला आहे. आणि 5वा जो धाकटा सहदेव, तर सहदेव आणि द्रौपदी यांच्यापासून जन्मलेल्या मुलाचे नाव श्रुतसेन असे होते. याने महान मनस्वी शल अभिसार राज्याचा राजा चित्रसेन, देवरुध कुमाराचाही श्रुतसेनाने पराजय केला. द्रौपदीचे हे पुत्र लगोलग 1 वर्षाच्या अंतराने झाले. ते सर्व कर्तृत्वान होते. त्यांच्यात प्रचंड एकी होती. एकाच वेळेस सुमारे 10,000 वीरांशी ते लढू शकत होते. म्हणूनच त्यांना महारथी असे म्हटले जाते. अशा प्रमाणे ह्या 5ही भावंडांचा वध अश्वत्थामाने रात्री केलेला आहे. अर्जुन व सुभद्रा यांच्यापासून अभिमन्यूचा जन्म झालेला होता. आता ही सुभद्रा कोण? तर भगवान श्रीकृष्णाची धाकटी बहीण होती. ही सुभद्रा, तिच्या आई वडिलांचं नाव काय? सुभद्राच्या वडिलांचं नाव वसुदेव आणि आईचे नाव रोहिणी होते. भगवान श्रीकृष्ण हे अभिमन्यूचे मामा. अर्जुनाने त्यांना चक्रव्यूह सोडण्याचे शिक्षण दिलेले होते. पण चक्रव्यूहात अडकल्यानंतर 7 महारथींनी त्यांना घेराव घातला होता. कोण होते ते? कर्ण, जयद्रथ, द्रोण, अश्वत्थामा, दुर्योधन, लक्ष्मण आणि शकुनी अशा या 7 महारथींनी एकट्या अभिमन्यूला पूर्णपणे घेराव घातलेला आहे आणि त्याचा वध केलाय. आपल्या प्रिय मुलाचा अभिमन्यूच्या मृत्यूला वरील 7 महारथी कारणीभूत होते. त्यांनी अभिमन्यूचा सारथी, घोडे, रथ हे नष्ट केले. हे सर्व युद्धशास्त्राच्या नियमानुसार नव्हते. जखमी अभिमन्यूंनी त्यांच्याकडे पाणी मागितले. मरताना सुद्धा पाणी न देता दुर्योधनाचा जो मेव्हणा, जो सिंध राजाचा राजा जयद्रथ, त्याने अभिमन्यूला पाणी तर दिलंच नाही, पण त्याच्या डोक्यात लाथ मारली. या अधर्म प्रमाणे मग हे अर्जुनाला समजलं आणि त्याने असा शपथ घेतली की आज सूर्योदयाच्या आतच मी ह्या जयद्रथाचा नाश करील, त्याचा वध करील. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा सुद्धा पूर्ण केली. अशा प्रकारे प्रथमतः श्लोकात उल्लेख केल्याप्रमाणे द्रौपदीच्या 5 पुत्रांनी व अर्जुन द्रौपदी पुत्र अभिमन्यूंनी युद्ध होण्या सुभद्रा, अर्जुन सुभद्रा पुत्र अभिमन्यूंनी युद्ध सुरू होण्यापूर्वी आपले शंख स्वतंत्ररित्या वाजवलेले आहेत. सावधान. आता आपल्याला काय शिकायचं याच्यातून? आपण आतापर्यंत राजा द्रुपद, द्रौपदीचे 5 पुत्र, अभिमन्यू यांचे अत्यंत अल्पचरित्र बघितले. आपले जीवन व संसार हा सुखाचा व्हावा म्हणून सनातन धर्माने विवेक आणि वैराग्य यांचा उपयोग अत्यंत चाणाक्षपणे, सावधपणे व क्षणोक्षणी करणे हे गरजेचे आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता थोडीशी आपण बघूया कशा पद्धतीने कोणाचं काय काय चुकलंय ते. द्रुपदाने द्रोणाचार्याचा अपमान केला नसता, त्यांना अत्यल्प जरी मदत केली असती तर ते सुडाने पेटून उठले नसते. सुडापोटी द्रोणाचार्याचा पराजय करून त्यांचे राज्य जिंकले व युद्धात द्रोणाचार्याकडून द्रुपदाचा वध झाला व द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नकडून द्रोणाचार्याचा वध झाला. केवळ सुडापोटी हे घडले. सनातन धर्म असा आपल्याला सांगतो की अतिथी देवो भव. म्हणून कोणीही आपणास काही मागितले तर आपल्या क्षमतेप्रमाणे त्याला अवश्य मदत
दान, सेवा, सहकार्य करावे. त्यामुळे कोणावरही अन्याय होत नाही आणि अंततोगत्वा आपलं सुद्धा नुकसान होत नाही. क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. नीती नियमांचे पालन करणाऱ्याचा शेवटी विजयच होतो. युद्धाचे नियम भीष्माचार्यांनी ठरवून दिले होते, पण अश्वत्थामाने कपटाने रात्री द्रौपदीच्या 5 पुत्रांचा वध केला. त्याचा परिणाम म्हणून श्रीकृष्णाने त्यांना शाप दिलेला आहे आणि कठोर शिक्षा केली. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी नेहमी धर्मशास्त्राप्रमाणे आपले दैनंदिन आचरण ठेवल्यास आपले जीवन निश्चित यशस्वी होते. म्हणून धर्मो रक्षती रक्षतः. आपण धर्माचं रक्षण केलं की धर्म आपलं रक्षण करतो. हे त्रिकालाबाधित सत्य आहे, हे विसरता कामा नये. धर्माचे पालन कसे करावे? आता धर्म 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 म्हणजे काय, कसा नेमका, ते आपण बघूया, थोडंसं बघूया. धर्माचे पालन कसे करावे, काय सोडावे, अडचण असल्यास वाटल्यास काय करावे. त्यासाठी राजमार्ग असा आहे की आपल्यापेक्षा वयाने मोठ्या किंवा ज्ञानाने मोठ्या व्यक्तीला सहजतेने विचारावे. कोणताही अभिमान, कमीपणा, न्यूनगंड बाळगू नये. कारण धर्माचरण हे इतके विस्तीर्ण आहे की योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय योग्य कर्म करणं थोडंसं अवघड आहे. अभिमन्यू एकटा व एकूण 7 महावीर आपण बघितलेलं आहे ते अगोदर. त्यावेळेस कोणाचाही विवेक जागा झाला नाही. ज्यावेळेस अभिमन्यूला मारायचं होतं त्यावेळेस, आणि त्याची अनेक कारणं आहेत. का बरं असं झालं? त्यांना विवेक का सुचला नाही? त्याचं कारण असं होतं की कौरवांची बाजू अन्यायाची होती. राजा दुर्योधन धर्माप्रमाणे वागत नव्हता. पापी राजाच्या नेतृत्वाने त्या सर्वांचा विवेक नष्ट झाला होता. त्या सर्व महारथींपेक्षा अभिमन्यू लहान होता. केवळ एकटा महारथी त्याच्याशी युद्ध करून त्याला हरू शकत होता. या सर्वांच्या शेवटी आणि सर्वात शेवटी ह्या सर्वांचाच नाश झालेला आहे. यावरून आपण सामान्य मनुष्यानी प्रत्येक कृती करताना विवेकपूर्ण कृती करावी, सारासार विचार करावा. विवेकशून्य माणसाकडून अचानक अनाहूतपणे पापकर्म होते आणि कर्म सिद्धांतानुसार त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतात. मग तो कितीही पुण्यवान असो, कितीही प्रतिज्ञा करणारा असो आणि कसाही असो. आता आपण आजचा 19वा श्लोक बघणार आहोत. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नाश्च पृथिवींचैव तुमुलो व्यनुनादयन्. पुन्हा एकदा. नघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवींचैव तुमुलो व्यनुनादयन्. पांडवांच्या सेनेने केलेल्या भयंकर शंखध्वनीने पृथ्वी व आकाश दुमदमून गेले. त्यामुळे कौरवांमधील दुर्योधन इत्यादी सर्व लोक दुःखी झालेले आहेत, असा या श्लोकामध्ये उल्लेख आलेला आहे. अर्थात आणि याचा अर्थ असा, सरळ अर्थ, आणि त्या भयानक आवाजाने पृथ्वी व आकाश दुमदुमली. त्यामुळे कौरवांची अर्थात दुर्योधन इत्यादींची छाती दडपून गेलेली आहे. त्या काळच्या युद्धशास्त्रातील नियमानुसार प्रथमतः दोन्ही बाजूंच्या सेनापतींनी शंखनाद करायचा, मग सैन्यांनी युद्ध सुरू करायचे असा आदेश होता. आणि शंखध्वनीच्या साह्याने ते एकमेकाला आव्हान देत असत. जगात जो कोणी, अत्यंत महत्वाचं, आपण सगळेजण ऐका, जगात जो कोणीही शिस्तबद्ध रीतीने धर्माप्रमाणे निसर्गाच्या नियमाप्रमाणे वागला तर त्याचं कल्याण होतं. नाहीतर त्याच्या अंतर्यामी हृदयस्थ भगवंत असतो, त्या भगवंताला दुःख होतं. बरं, तुमच्या आमच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी, माझ्यामध्ये सुद्धा भगवंत आहे,
त्या भगवंताला जर आपण चुकीचं वागलो की त्याला दुःख होतं आणि पुढे काय होतं, त्याचा परिणाम त्याच्या अंतरंगात होतो. त्याचा आत्मविश्वास हळूहळू पण निश्चितपणे कमी होतो. कोणतेही काम करताना ते होईल का नाही, होतं का नाही, जातं का नाही, अशी त्याला सारखी भीती वाटत असते. कारण तो धर्माप्रमाणे वागत नसतो. त्याच्या मनाची नेहमी द्विधा अवस्था असते. त्याचं मन चंचल असतं. मनाला सारखी हुरहुर लागलेली असते. कितीही मिळालं तरी सुद्धा तो कधीही समाधानी नसतो. आणि अपयशाची अनामिक भीती त्याला वाटते. आणि अशीच भीती पांडवांच्या सेनेने केलेल्या शंखध्वनीने दुर्योधनाची झालेली आहे. त्यामुळे तो शंखध्वनीमुळे मनातून हरलाच आहे. पांडवांकडे शंखाव्यतिरिक्त कोणतेही रणवाद्य नव्हते. कौरवांकडे मात्र नगारे, ढोल, मृदुंग, शिंगे इत्यादी अनेक वाद्य होती. परंतु नैतिकतेचा पाया जर कुंकवत असेल तर यश मिळणार नाही. यावरून धर्माचरणाला किती महत्व आहे हे आपल्या लक्षात येते. आपणा सर्वांना आपल्या सनातन धर्माविषयी अभिमान बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जन्माच्याही पूर्वीपासून आपण ते बघणार आहोत. जन्माच्याही पूर्वीपासून माणसाने काय करावे, कसे वागावे, कोणत्या निसर्गातील साहित्याचा कसा, किती, केव्हा, कोणामार्फत उपयोग करावा, हे आपल्या सनातन धर्मामध्ये दिलेलं आहे. मग त्यामध्ये मंत्रशास्त्र, संगीत, आसन, बैठक, दिशा, आचार, विचार, उच्चार, तिथी, वार, नक्षत्र, योग, कर्ण, चंद्र, सूर्य, नवग्रह यांचा उदय व अस्त, वनस्पतीशास्त्र, ऋतू, कोणत्या दिवशी काय खावे, किती खावे, केव्हा खावे, कोणते कपडे केव्हा घालावे, केव्हा घालू नये इत्यादी क्षणाक्षणाचा विचार, मानवी जीवन, मानवी स्वभाव, विविध पैलूंचा अभ्यास सविस्तर करून त्याप्रमाणे आचरण करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. आज आपण त्यातील काही ढोबळ माहिती बघणार आहोत. आणि मग आपलं ब्रीदवाक्य काय? आचार भ्रष्टी सदा कष्टी. म्हणून आपण दररोज सकाळी उठल्यानंतर बघायचंय की माझं आजचं कर्तव्य काय, आजचा दिवस कोणता आहे, कशाप्रमाणे मी वागायचंय. आणि सारखं सारखं वागत राहिलं की यश 100% आपलं आहे, हे कदापिही विसरता कामा नये. आता ह्या सनातन धर्मामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, त्यामध्ये 16 जे संस्कार आहेत त्याच्याबद्दलची विस्तीर्ण माहिती पण आपण बघणार आहोत, पण ती या सत्रामध्ये नाही बघणार आपण. तर आता ढोबळ मनाने सनातन धर्म म्हणजे काय, तर सनातन धर्म म्हणजे 4 आश्रम, 4 पुरुषार्थ, 4 वर्ण, 5 ऋण आणि पंचयज्ञ यांची माहिती आपण बघणार आहोत. थोडक्यात बघणार आहोत, कारण हे शास्त्र खूप मोठं आहे. यासाठी प्रत्येकाचा जर डिटेल अभ्यास करायला गेलो तर आपलं संपूर्ण आयुष्य संपेल आणि आपली आयुष्याची मर्यादा आहे. मग आपण आता बघूया थोडं थोडं. त्याच्यामध्ये 4 आश्रम जरी गोष्टी माहिती असल्या तरी वारंवार माहिती करून घ्यायच्या. त्याचं कारण असं आहे की त्याप्रमाणाचं वागण्याची सुरुवात आपण करणार आहोत. म्हणून वारंवार जसं आपण जेवण करतो, वारंवार जसा आपण चांगला विचार करतो, त्याच पद्धतीने ही माहिती आपण वारंवार ऐकलीच पाहिजे. त्यामध्ये 4 आश्रम आहेत. आपण अगदी थोडक्यात घेणार आहोत, धावता आढावा घेणार आहोत त्याचा. 4 आश्रम, त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. पूर्वीच्या काळी 125 वर्ष जगत होते, आपण आता 100 वर्ष धरू. आताच्या याच्याप्रमाणे 78 वर्ष हे कॉमन वय आहे. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये नको जायला आपण. त्यानंतर आहे 4 पुरुषार्थ. पहिला आहे धर्म, दुसरा आहे अर्थ, तिसरा आहे काम, चौथा आहे मोक्ष. आता 4 वर्ण आहेत. त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्यानंतर 4 उपकार असतात आपल्यावर जेव्हा आपण जन्माला येतो त्यावेळेस. त्याच्यामध्ये ऋण म्हणतो आपण त्याला, देवऋण, ऋषी ऋण, पितृऋण आणि मनुष्य ऋण. 4 पुरुषार्थामध्ये प्रथम धर्माचा मान आहे बरं का.
मग आता धर्म म्हणजे काय? तर आपला धर्म सगळ्यात महत्वाचं की आपल्याला तो अभिमान पाहिजे की आपली कुटुंब व्यवस्था जी आहे ती 10,000 वर्षापूर्वी ऋग्वेदामध्ये त्याचा कुटुंब असा उल्लेख आलेला आहे. जगातल्या कोणत्याही भूमीवर कुटुंब ही संस्था नव्हती, परंतु तुम्ही आम्ही एवढे भाग्यवान आहोत की आपल्या सनातन धर्मामध्ये ऋग्वेदामध्ये कुटुंब ह्या संस्थेचा उल्लेख केलेला आहे आणि ती अव्याहत चालू आहे. संपूर्ण जगामध्ये अतिप्राचीन अत्यंत सहिष्णू जगालाच कुटुंब मानणारा उदार श्रेष्ठ धर्म आपला आहे. आणि त्याचं मेन मुख्य जी गाभा आहे तो काय आहे? तर अपेक्षा विरहित कर्म करणं ही ती अपेक्षा आहे आणि हा सनातन धर्माचा मुख्य गाभा आहे. मग आता धर्म शब्द धृत धातूला मन प्रत्यय लावून सिद्ध झाला आहे. ध्रुव म्हणजे धारण करणे. धर्म शब्दाची उत्पत्ती 3 प्रकारे होते. ध्रियते लोकः अनेन इति धर्मः. लोकांना धारण करतो तो धर्म. ध्रियते लोकयात्रा निवार्थ यः स धर्मः. लोकयात्रा निर्वारार्थ सर्वांना धारण करणारा तो धर्म होय. आणि तिसरी व्याख्या अशी आहे, धरती लोकान ध्येयते पुण्यात्मभी इति वा. जो पुण्यवान सात्विक लोकांकडून धारण केला जातो तो धर्म. आपण सगळे सात्विक आहोत म्हणूनच आपल्याला ही बुद्धी झाली आहे आणि म्हणूनच परमेश्वराची ती इच्छा आहे म्हणून आपल्याला हे ऐकण्याची बुद्धी होतीये आपल्या सगळ्यांना. मग जगाला कुटुंब मानणारी आणि दिनचर्येबाबत सुद्धा काळजी घेणारा हा आपला सनातन धर्म आहे. त्यामध्ये अहिंसा, खरे बोलणे, चोरी न करणे, अंतर्बाह्य शुद्धता, इंद्रिय संयमन, अन्न, पाणी, कपडे, धन यांचे यथायोग्य वस्तूचे दान, मनाला निषिद्ध वस्तूचे चिंतन करू न देणे, एखाद्याने अपकार केला तरी त्याला न रागवता माफ करणे, दीन दुबळ्यावर दया करणे ही धर्मपालनाची प्रमुख तत्वे आहेत. मी धर्मपालन करतो असं जर कोणी म्हटलं तर आपणच आपल्याला विचारायचं. काय काय विचारायचं परत एकदा आपण बघूया. अहिंसा, खरे बोलणे, चोरी न करणे, अंतर्बाह्य शुद्धता, इंद्रिय संयमन, अन्न, पाणी, कपडे, धन यांचे यथायोग्य वस्तूंचे दान करणे, मनाला निषिद्ध वस्तूंचे चिंतन करू न देणे, एखाद्याने अपकार केला तरी त्याला न रागवता माफ करणे, दीन दुबळ्यावर दया करणे ही धर्मपालनाची प्रमुख तत्वे आहेत. आपण आता धर्माबद्दल माहिती बघितली. आता आपण अर्थाबद्दल माहिती बघूया. अर्थ म्हणजे काय? अर्थ्यते इति अर्थः. ज्याची इच्छा किंवा अपेक्षा केली जाते त्याला अर्थ असे म्हणतात. आता कशा कशाचा अर्थ आहे? आपली इच्छा काय काय असते? तर पैसा, जमीन, सोने, चांदी, धान्य, गुरेढोरे, यंत्रसामुग्री आणि योगक्षेम. आम्हाला काय लागतं? योगक्षेम. म्हणून भगवंतांनी सांगितलं योगक्षेमम वहाम्यहम. तू फक्त माझं नाव घे, बाकी काही करू नको. याचा अर्थ काय? प्रामाणिकपणे कर्म कर, नामस्मरण पण कर. आणि त्या सर्वांना मिळून अर्थ या शब्दाची व्याख्या करता येईल. त्याच्या पुढे पुढे काय सांगितलंय? अर्थासाठी चोरी, हिंसा, भ्रष्टाचार, असत्य कृती, गर्व, क्रोध व काम हे निषिद्ध आहेत, हे विसरू नकोस. मर्यादेतच द्रव्य कमवावे हेही अपेक्षित आहे. याला आपण संयम असं म्हणतो. आता कामाबद्दल काय सांगितलंय आपल्याला? हा तिसरा पुरुषार्थ मानला गेलाय. कामाचेही योग्य प्रमाणात धर्माप्रमाणेच सेवन केले तरच आनंद, समाधान, कृतकृत्यता वाढण्यास मदत होते. आपला वंश पुढे वाढवण्याची आपली ती जबाबदारी आहे. आणि कामाचा अर्थ हा संयम आणि सदाचार हे समजलं पाहिजे. आणि चौथा जो आहे तो मोक्ष. मुच धातूपासून बनलेला हा शब्द मोक्ष म्हणजे सोडणे, मोकळे होणे.
अज्ञानामुळे मनुष्याला बंध निर्माण होतो व अज्ञान नाहीसे होण्यासाठी आत्मज्ञानाचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. आपण कितीही ग्रंथ वाचा किंवा कुठलेही गुरु भेटले तर त्यांना फक्त दोनच प्रश्न विचारायचे, किंवा दररोज आपण आपल्या स्वतःला दोनच प्रश्न विचारायचे. कोणते दोन प्रश्न? मी कोण आहे आणि भगवंत कोण आहे. हे जेव्हा आपण प्रश्न विचारू त्यावेळेसच आपली बुद्धी आत्मज्ञान 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 यासाठी नेमकं काय करायचं हे आपल्याला हळूहळू माहिती होईल. मग आता आत्मज्ञान मिळवण्यासाठी 4 गोष्टींची आवश्यकता असते. आपला मूळ उद्देश गीता ऐकण्याचा, बघण्याचा, वाचण्याचा, आपला अभ्यास करण्याचा मूळ उद्देश फक्त एक आहे, आत्मज्ञान, बाकी काहीही नाही. मग त्याच्यासाठी आपलं क्वालिफिकेशन पाहिजे. मग ते क्वालिफिकेशन काय आहे आपलं आत्मज्ञानासाठी? तर नित्य वस्तू कोणती व अनित्य कोणती हा नेहमी विचार करणे. शांतपणे विचार करावा लागेल, इतक्या सहजासहजी लक्षात येणार नाही. या पृथ्वी तलावरील व स्वर्गलोकातील फलभोगाची आसक्ती न ठेवणे आत्मज्ञान मिळायला सुरुवात होईल. त्याला विरक्ती असं आपण म्हणतो. त्यानंतर आपल्या अंगामध्ये गुण पाहिजेत. कोणते गुण पाहिजे? शम, दम, तितिक्षा, उपरती, समाधान, श्रद्धा. त्याच्याबद्दल सुद्धा आपण यथायोग्य अभ्यास करणारच आहोत. हे 6 गुण आपल्यात येण्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी अशी आहे की मोक्षासाठी, जीवनमुक्तीसाठी तीव्र इच्छा आपल्या मनामध्ये पाहिजे. वरील 4 गोष्टींचे वारंवार स्मरण करून त्याप्रमाणे जर माणसाने आचरण केले तर त्याला आत्मज्ञान मिळण्याची सुरुवात होते बरं का. आता 4 वर्णाबद्दल बघूया. 4 वर्ण काय आहेत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण आहेत. परंतु हिरण्यगर्भ वेगळाच आहे, दिसताना वेगळंच दिसतंय. याला जग म्हणतात. आता त्यामध्ये काय केलंय ते आताच्या सध्याच्याला काय आहे? जन्मावरून आहे. ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण, वैश्याचा मुलगा वैश्य असं अजिबात नाही. आता गीतेचा जो पुरावा आहे तो आपण बघणार आहोत. आपण सर्व एकच आहोत. केवळ गुणकर्मानुसार आपली विभागणी केली आहे. आणि भगवंत 4थ्या अध्यायातील 13व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलंय. त्याची एक छोटी गोष्ट सांगू आपण, बघूया. की एका वडिलांना 4 मुलं, एक हुशार होता, तो अभ्यास करायचा, दुसरा मुलगा मारामाऱ्या करायचा, संरक्षण करायचा, तिसरा मुलगा फक्त पैशाकडे बघायचा, म्हणजे पैसे कसे कमवावेत, आपलं धन कसं जास्त वाढेल असं बघायचा, आणि चौथा मात्र या तिघांची सेवा करायचा. एकाच आई वडिलांचे ते मुलं होते. तसंच आपण सगळे एकच आहोत. आपण वेगवेगळे निश्चित नाही. चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारपि मां विद्य कर्ता रमव्ययम्. 4 वर्ण हे जन्माने नसतातच, तर गुण व कर्म यानुसार ते ठरत असतात. यासाठी आपल्या मनामध्ये जर काही कॉन्क्रीट असतील तर ते कॉन्क्रीट आपण काढून टाकले पाहिजे. की माझा जन्म जर ब्राह्मणाच्या पोटी झाला तर मी ब्राह्मण आहे नव्हे. तू ब्राह्मणासारखं वागतो का तरच तू ब्राह्मण, अन्यथा नाही. भगवंत सांगतात की जन्मामुळे नव्हे तर गुणधर्मानुसार ब्राह्मण कोणाला म्हणावे हे सुद्धा गीतेच्या 18व्या अध्यायातील 42व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. की मी कोण आहे? तर अंतःकरणाचा निग्रह म्हणजे संयम, इंद्रियांचे दमन, अंतर्बाह्य शुद्धी, धर्माकरता कष्ट सहन करणे, क्षमाभाव, तसेच मन, इंद्रिये व शरीर यांची सरलता, आस्तिक बुद्धी, शास्त्र विषयक ज्ञान आणि परमात्म तत्वाचा अनुभव ही ब्राह्मणांची लक्षणे आहेत. मग तो शूद्रापोटी जरी जन्मला तरी त्याचा काहीही संबंध नाही, तो ब्राह्मणच. 18व्या अध्यायातील 43व्या श्लोकामध्ये क्षत्रियाची लक्षणं सांगितली. शौर्य, तेज, धैर्य, चतुरता आणि युद्धापासून पलायन न करणे, दान व स्वामीभाव ही क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आहेत. 18व्या अध्यायातील 44व्या श्लोकामध्ये वैश्याची कर्म सांगितलेली आहेत. शेती,
गोपालन, खरेदी विक्री करणे ही स्वाभाविक कर्मे वैश्याची आहेत व सर्व वर्णांची सेवा करणे हे क्षुद्राचेही स्वाभाविक कर्म आहे. सर्वात महत्वाचे हे जन्मानुसार नाही तर गुण व कर्मानुसार आहे. आता यज्ञ करायचे आहेत आपल्याकडे. जे आपण जन्माला जेव्हा येतो त्यावेळेस आपण येताना 4 ऋण घेऊन येतो. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला यज्ञ सांगितलेले आहेत. ते यज्ञ कोणते आहेत ते आपण आता बघूया. त्याच्यामध्ये येतो तो पहिला देवऋण. देवऋणासाठी आपण वर्षातून एकदा तरी एखादा यज्ञ करावा. अर्थात गीतेमध्ये ज्ञान यज्ञ सुद्धा सांगितलेला आहे. सत्य बोलणं हा सुद्धा एक यज्ञ आहे. परंतु जर शक्य झालं तर प्रत्यक्ष यज्ञ सुद्धा आपल्याला करता येईल. म्हणजे कुठला? यज्ञकुंडामध्ये विविध पदार्थांच्या आहुती देणे हे सुद्धा सात्विक कार्य समजले जाते, की जेणेकरून आपण देवांच्या ऋणातून काही प्रमाणामध्ये मुक्त होतो. तो आपल्याच घरी करायला पाहिजे असं काही नाही. कुठल्याही मंदिरात गेलो आपण एक क्षण त्या ठिकाणी थांबलो, आपल्याला जर काही वाटलं तर आपण त्या आहुती द्यावी आणि आपण बाहेर आलो तरी सुद्धा चालू शकतं. आणि पितृयज्ञामध्ये पितृऋण कसं कसं फेडायचंय? वर्षातून एकदा तर्पण व पिंडदान करणे, वडिलांच्या मृत्यू समयीच्या तिथीला श्राद्ध करून अन्न, पाणी, दूध, फळे किंवा जे शक्य होईल तेवढं दान देणे याला पितृयज्ञ म्हणतात आणि त्यातून आपण मग मुक्त होतो. आता भूतयज्ञ सांगितलेला आहे आपल्या सनातन धर्मामध्ये. केवळ आपल्या कुटुंबाचे पालन पोषण न करता आपल्या उत्पन्नाचा काही भाग कुत्रे, पतित, चांडाळ, आजारी व्यक्ती, पशुपक्षी यांना अन्नदान करणे हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आणि मनुष्ययज्ञ म्हणजे अन्नदान करणे. विशेषतः सायंकाळी आपल्या घरामध्ये जर आपला उमरा ओलांडून जर कोणी एखादा ग्रहस्थ आला तर त्याला, आणि आपण आपलं सुसंस्कृत माणसं आहोत, आपण आपल्या घराचा उमरा ओलांडला की त्याचं तोंड हललं पाहिजे. याचा अर्थ त्याला आपण काहीतरी अन्न दिलंच पाहिजे, हा नियम आहे. आता तो कशासाठी आहे, का आहे ते आपण बघू पुढे. आलेल्या व्यक्तीला कधीही उपाशी पाठवू नका. मनुष्य यज्ञामध्ये आश्रित कोणाकोणाला दान करावं, कोणाकोणाला द्यावं, तर आश्रित, सेवक, ज्याचं पालकत्व आपण स्वीकारलंय त्याला द्यावं, ब्रह्मचाराला द्यावं, यांनाही अन्नदान करणं हे आपलं कर्तव्य आहे, ही धर्म आज्ञा आहे. आणि त्याप्रमाणे जर आपण वागलो तर धर्मो रक्षति रक्षतः या उक्तीप्रमाणे धर्म आपले रक्षण करतो, हे कधीही विसरता कामा नये. आता सगळ्यात महत्वाचा एक प्रयोग मी आपल्याला सांगणार आहे. माझं काम आहे सांगणं, कर्तव्य आपल्यालाच करायचं आहे आणि ही सगळी भगवंताची इच्छा आहे, म्हणून माझं काहीही नाही स्वतःचं. इदन्न मम. तर आपली जर एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, उदाहरणार्थ की मला दररोज विष्णू सहस्रनाम ऐकायचं आहे आणि माझं ते पूर्ण होत नाही, त्याच्यासाठी एक उपाय सांगतो मी आपल्याला. तो उपाय इतका साधा, सरळ, सोपा आहे की आपण आपल्याशी बोलत असतो दिवसभरातून, आपला आपण अभ्यास करा, त्यामध्ये आपल्या लक्षात येईल. मग काय करायचं, एक पाणी घ्यायचं, ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, त्या पाण्याकडे प्रेमाने बघायचं आणि त्या पाण्यामध्ये प्रेमाने बघितलं, हे स्वानुभवावरून मी सांगतोय, खात्रीने सांगतोय, 100% सांगतोय. त्या प्रेमाने त्या पाण्याकडे बघायचं आणि त्या पाण्याला म्हणायचं की पाण्या, तू माझ्या शरीरात चालला हो, पण माझं आज विष्णू सहस्रनाम ऐकायचं तेवढं काम होऊ दे हो, मी तुला विनंती करतो बरं, किंवा विनंती करते बरं. आणि असं करून अत्यंत प्रेमाने दोन्ही हाताने पाणी प्यायचं. पाणी उजव्या हाताने आणि त्याच्या खाली डावा हात लावायचा. ती अर्थिंग पूर्ण होते, काय होते त्याचा शास्त्रोक्त अभ्यास आपण यथावकाश करू, तो विषय नाहीये. तर ते पाणी तुम्ही प्या. हे सलग 3 दिवस जर पाणी आपण प्यालो तर 100% अशी परिस्थिती निर्माण होते की अशी परिस्थिती की जेणेकरून आपल्याला ते युट्यूबवर म्हणा, कुठेतरी पुस्तक मिळतं, युट्यूबवर पाहायला मिळतं आणि विष्णू सहस्रनाम हे जास्तीत जास्त 19 मिनिट किंवा 9 मिनिटाचा सुद्धा विष्णू सहस्रनाम आपल्याला ऐकायला मिळेल. तर माझी आपली सर्वांना विनंती आहे की आपण विष्णू सहस्रनाम अवश्य ऐका, जेणेकरून
आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये, आध्यात्मिकामध्ये खूप आपली प्रगती होईल. हरिओम तत्सत. इदन्न मम तत्सत. कृष्णार्पणमस्तु. आता प्रार्थना म्हणूया आपण. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम श्रीकृष्णार्पणमस्तु. इदन्न मम. हरिओम तत्सत. रामकृष्ण हरी.